नृसिंहवाडी ग्रामपंचायत करात नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकांना 25% सवलत द्या या विषयावरून आज शुक्रवारी ग्रामसभा चांगलीच गाजली। याविषयी शासन आवश्यक ते निर्णय घेईलच, परंतु 25-26 आर्थिक सालातील कर भरणाऱ्यांना ग्रामपंचायत स्तरावर निर्णय घेऊन 20% सवलत द्या अशी प्रामुख्याने मागणी दत्तराज आघाडीचे नेते विकास पुजारी, मुकुंद पुजारी, अमोल विभुते, अनंत धनवडे, संजय शिर्टीकर यांनी ग्रामसभेत मांडले। या विषयाला उपस्थितांनी एकमताने मंजुरी दर्शवली। नृसिंहवाडी ग्रामपंचायत हॉलमध्ये ग्रामसभा संपन्न झाली। सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच चेतन गवळी होते। यावेळी ग्रामसेवक गवळी यांनी विषयाचं वाचन केलं। शासनाने घरफाळा, पाणीपट्टी, दिवाबत्ती या करात नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकांना 25% सवलत द्या असे ठराव मंजूर करा अशी मागणी दत्तराज आघाडीच्या नेत्यांसह ग्रामस्थांनी केली। गुरुदास खोचरे यांनी भेटवस्तू स्वरूपात असं काही देता येतं का, जेणेकरून त्यांचा सन्मान होईल असं मत मांडलं। यावेळी रमेश सुतार यांनी सदर नियमित कर भरणाऱ्या पूर्ण कर माफ व्हावी अशी ठराव करून ग्रामविकास खात्याकडे मागणी करूया असं मत व्यक्त केलं। यावेळी माजी उपसरपंच विद्यमान सदस्य रमेश मोरे यांनीही आम्ही तिन्ही करात सवलत मिळावी अशी 10 डिसेंबरच्या ग्रामसभेत निर्णय घेतल्याचं सांगितलं। याला आक्षेप घेत दत्तराज आघाडीचे नेते संजय शिर्टीकर यांनी फक्त तुम्ही घरफाळा सवलतीचा निर्णय घेतलाय असं सांगत आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी पाणीपट्टी संदर्भात बोलताना रामचंद्र कुंभार यांनी नृसिंहवाडीत पाणीपुरवठा योजना ही 2016 पासून सुरू झाली आणि त्यावेळी नृसिंहवाडीतील ग्रामस्थांनी 35 ते 40 लाख रुपये दिलेत, तरी घरपट्टी व पाणीपट्टी धारकांना ग्रामपंचायतीच्या फंडातून लाभ द्यावा असं मांडलं। यावेळी अभिजित जगदाळे यांनी नृसिंहवाडीतील अनेक कामं आहेत त्यावर प्रकाशझोत टाकत ग्रामसभा मीटिंग यांची माहिती गट तट न बघता सर्वांना द्या अशी मागणी सभेत करीत सर्वांना सोबत घेऊन चला असा मौलिक सल्ला दिला। विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अंतर्गत जनजागृती या विषयावर ही चर्चा झाली। यावेळी मुरलीधर गवळी, संतोष खोंबारे, अविनाश शिंदे, कृष्णा गवंडी, गुरु रिसवूड, विकास कदम, सागर धनवडे, गणेश सुतार आदी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ।